ख्रिसमस आला की घरात दरवळायला हवा तो खास प्लम केकचा सुगंध. पण अनेकांना प्रश्न पडतो, अंडी नाहीत, ओव्हन नाही, तर ही परफेक्ट प्लम केक कसा बनवायचा. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच मऊ, रसाळ, भरपूर ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचा स्वाद असलेला ख्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक, अगदी बेकरीसारखा. ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदा केक बनवणारा माणूससुद्धा परफेक्ट केक बनवू शकतो. ना अंडी, ना क्लिष्ट साहित्य, घरातल्या साध्या गोष्टींनी बनणारा हा खास केक तुमच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला आणखी खास बनवणारा आहे. तर चला वेळ न घालवता आजची ख्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 2 संत्र्या घेतलेल्या आहेत आणि या संत्र्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि याचं वरचं थोडंसं साल काढून घ्यायची किसून. आपल्याला याने ना केकला छान अशी टेस्ट येणार आहे. तर आता या संत्र्या कापून याचा रस घ्यायचा आहे आपल्याला, ज्यूस म्हणजे संत्रीचा ज्यूस. तर खूप सोपी रेसिपी आहे या केकची. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे. खूप भिवून बनवला पण परफेक्ट आला. तर अगदी नवशिकेही या केकला बनवू शकतात. तर खूप सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी 2 संत्र्यांना कापून याचा ज्यूस घेणार आहे. आता मी 2 संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे. याला नंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता हे ठेवायचं बाजूला. इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी अर्धा कप साखर घेतली आहे. आता या साखरला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर छान मेल्ट करायची. बघू शकता छान मेल्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे. इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, नाहीतर हा साखर जळू शकते आणि कडू लागू शकतं, म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता पाणी टाकल्यानंतर हे थोडंसं वर येतं, तर सावधगिरी बाळगा त्यावेळेस पण. आता इथे तुमच्या घरात जेही ड्रायफ्रूट्स असतील अवेलेबल ते तुम्ही टाकू शकता आणि ते टाकायचे आहेत. आणि इथे जे आपण 2 संत्रीचा रस करून घेतलाय ना तो टाकून घ्यायचा आहे. आता याला चाळून टाकायचं आहे. तर आता इथे गॅस मी बंद केलेला आहे. आता याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर इथे ना याच्यामध्ये 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मैदा नसेल खायचा तर तुम्ही गव्हाचं पीठही टाकू शकता. गव्हाच्या पिठाचा केक पण खूप छान होतो. तर इथे मी त्याच्या आधी 1 चम्मच तूप टाकून घेतला आहे. मोठा चम्मच, म्हणजे हे तूप मेल्ट नाही केलेलं आहे. जर मेल्ट केलं असतं तर हे 2-3 चम्मच झालं असतं, पण मी मेल्ट न करता टाकून घेतलंय म्हणून 1 चम्मच. आता इथे ना मी अर्धा कप दूध टाकून घेतलंय आणि याच्यामध्ये मी दालचिनी, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी हे वाटून घेतले आणि इथे मी थोडंसं जायफळ किसून टाकत आहे. आता छान हे सर्व टाकायचं आहे आणि याच्यामध्ये 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मैदा नसेल पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पीठही टाकू शकता. आणि इथे किसलेली संत्री किसली होती ना मी, थोडंसं वरचं छिलटं घेतलं होतं किसून, ते टाकून घ्यायचं. हे टाकल्याने टेस्ट खूप छान येते प्लम केकला. आता इथे 1 कप मी मैदा चाळून टाकायचा आहे. मैदा चाळूनच टाकायचा आहे. मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. खूप छान केक होतो. आणि बघू शकता ज्या पॅनमध्ये मी साखर मेल्ट केली होती त्याच्यातच मी हे सर्व बॅटर बनवून घेत आहे. तर जास्त भांडेही भरणार नाहीत. आता चम्मचने थोडं मिक्स करायचंय. तर तुम्हाला जर वाटत असेल हे बॅटर थोडंसं पातळ आहे तर तुम्ही थोडा मैदा अजून वरतून टाकू शकता. एकदम पातळ बॅटर ठेवायचं नाही, याचं थोडं थिकच ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आता तुम्ही याच्यावर थोडंसं थिक अजून करू शकता, अजून थोडा मैदा टाकू शकता याच्यामध्ये. आता मी ना हे सर्व छान फेटून घेतले आणि इथे आपल्याला पहिले टोपाला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तोच टाका, तेल लावायची गरज नाही. मी इथे टोप घेतला. तुमच्याकडे केक टिन असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. आता याच्यावर थोडंसं मी मैदा टाकून घेतला, स्प्रेड करून घेतला आणि पसरून घेतलाय. आणि जो एक्स्ट्रा मैदा राहिलेला आहे ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण हे टोप ठेवायचा आहे साईडला. आता जे केकचं बॅटर बनवलंय ना त्यामध्ये टाकून घ्यायचा केक फुगण्यासाठी खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. इथे मी 1 चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच खायचा सोडा टाकलेला आहे. म्हणजे 1 चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा. आता हे टाकल्यानंतर छान याला मिक्स करायचं आहे. आता इथे मी 1 चम्मच
अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स टाकत आहे. तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकता. आता परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता जास्त वेळ लावायचा नाही, पटकन हे बेटर आपण ज्या टोपला पीठ आणि तेल लावून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये टाकून केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे सर्व बेटर मी या टोपमध्ये टाकून घेत आहे. सर्व बेटर याच्यात टाकून घ्यायचं आणि आता तुम्हाला वरतून गार्निशिंगसाठी जेही ड्रायफ्रूट टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता. आता प्लम केकमध्ये जास्त ड्रायफ्रूट टाकले ना तर जास्त चांगला लागतो हा केक आणि दिसायलाही छान होतो. तर आता इथे थोडंसं करून घ्यायचं आणि वरतून ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर टुटी फ्रुटी काजू बदाम टाकलेत मी आणि इथे एक कढई मी पहिलेच गरम करायला ठेवली होती 10 मिनिटं आधी. आता इथे हा टोप ठेवून द्यायचा आहे आणि 40 ते 50 मिनिटासाठी हा केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मध्ये काहीच करायचं नाही. आता 50 मिनिटं झालीत पूर्ण बरोबर आणि बघायचं आहे केक झाला का. तसे टूथपिकनी बघून घ्यायचंय. बघू शकता परफेक्ट झालेला आहे केक, अजिबात टूथपिकला काही चिपकलं नाहीये. तर जर असं या टूथपिकला मिश्रण लागलेलं असेल ना तर 5-10 मिनिटं अजून थोडा बेक होऊ द्यायचा. आता इथे केक झालेला आहे, थोडा थंड करून घ्यायचा आणि काढून घ्यायचा टोपातून. आता सुरीने थोड्या साईड याचा सेपरेट करून घ्यायच्या आणि काढून घ्यायचा. तर बघू शकता किती छान असा हा केक झालेला आहे. मलाही बघून एवढी खुशी झाली ना की मी पहिल्यांदाच बनवला आणि परफेक्ट आला. तर खूप खुशी झाली मला बघून आणि आनंद एवढा झाला ना विचारूच नका. आपण जेव्हा काही वस्तू बनवतो आणि ती एकदम परफेक्ट झाली तर आपल्याला स्वतःला किती आनंद होतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे हा केक रेडी झालेला आहे. आता याला कट करायचा आणि खायचा. तर खूप टेस्टी झालेला आहे. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि फुगलावी तेवढाच आहे. आता मी याला सुरीने कट करून घेते, दाखवते. हे बघा किती छान झालेला आहे, किती छान फुगलाय. आता तुम्हाला जर मैदा नसेल खायचा ना तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण अशा प्रकारे करू शकता. आता ही क्रिसमस स्पेशल प्लम केक एगलेस प्लम केक रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.